नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रांगेतील स्थान स्वाध्याय 9.1 भाग 2. प्रश्न नंबर 11. एका रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर कमलेश असून प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची आदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होता, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? मित्रांनो, हा प्रश्न सोडवायला एक शॉर्टकट ट्रिक आहे बघा. या ट्रिकने हा प्रश्न लवकर सुटेल. बघा, एका रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर कमलेश. मित्रांनो, कमलेश डावीकडून 5व्या स्थानावर. त्यानंतर प्रथमेश उजवीकडून 6व्या स्थानावर. प्रथमेश उजवीकडून 6व्या स्थानावर. त्यांच्या जागांची आदलाबदल केल्यास, मित्रांनो, त्यांच्या जागांची आदलाबदल केलेली आहे. त्यांच्या जागांची आदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा. मित्रांनो, कमलेश डावीकडून 13वा. आता प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर मित्रांनो, प्रथमेश उजवीकडून कितवा असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 13 होणार? तर मित्रांनो, 5 मध्ये जर आपण 8 मिळवले तर 13 होणार. मग आता प्रथमेश उजवीकडून कितवा? तर मित्रांनो, 6 मध्ये आपल्याला काय करायचे? हे 8 मिळवायचे. 5 मध्ये 8 मिळवले म्हणून 6 मध्ये सुद्धा आपण किती मिळवणार? 8 मिळवणार. मग मित्रांनो, 6 आणि 8 किती झाले? तर 14. आपल्याला उत्तर मिळालं. प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर मित्रांनो, प्रथमेश उजवीकडून 14वा असेल. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14वा. मित्रांनो, या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ द्या, याच पद्धतीने सोडवा, उत्तर आपल्याला लगेच मिळेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14वा. प्रश्न नंबर 12. अ, ब, क, ड, ई हे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत. ब व ड यांच्या दरम्यान ई आहे. क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे. अ व ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत, तर यांच्यापैकी मध्यभागी कोण आहे? मित्रांनो, बघूयात आपण. अ ब क ड ई हे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी ही ओळ आहे. या ओळीमध्ये अ ब क ड ई शेजारी शेजारी आहेत, परंतु त्यांचा क्रम तोच नाही, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत. तर मित्रांनो, सुरुवातीला काय म्हटलंय? ब व ड यांच्या दरम्यान ई. बघा, या ठिकाणी आहे ब, त्यानंतर ड यांच्या दरम्यान मित्रांनो ई आहे. बघा, ब व ड यांच्या दरम्यान ई आहे. क हा अ च्या डावीकडे एका टोकाला. मित्रांनो, क कुठे आहे? तर एका टोकाला. बघा, क हा एका टोकाला आहे आणि अ च्या डावीकडे. मित्रांनो, या ठिकाणी आहे अ आणि अ च्या डावीकडे एका टोकाला क आहे. अ व ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत. मित्रांनो, अ आणि ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत. बरोबर. या ठिकाणी ड एका टोकाला आहे आणि क आणि ब यांच्या मध्ये आहे. मग पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय, तर यांच्यापैकी मध्यभागी कोण? तर मित्रांनो, मध्यभागी कोण आहे? मध्यभागी आहे ब. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, ब. प्रश्न नंबर 13. शाळेच्या मैदानात कवायतीसाठी 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 30 मुले उभी आहेत, तर 22 व 28व्या मुलांमध्ये किती अंतर असेल? मित्रांनो, कवायतीसाठी 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 30 मुले उभी आहेत. तर मित्रांनो, 22 ते 28 मुलांमध्ये किती अंतर असेल? म्हणजे 22व्या मुलापासून 28व्या मुलापर्यंत त्यांच्यामध्ये असणारं अंतर किती आहे? तर मित्रांनो, 3 मीटर अंतरावर एक मुलगी, म्हणजे या ठिकाणी 22 ते 23 यांच्यामध्ये असणारं अंतर आहे 3 मीटर. तर मित्रांनो, आता 22 पासून 28 पर्यंतच्या मुलांमध्ये किती अंतर आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी किती जागा आहेत? बघा, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे मित्रांनो, 6 गुणिले 3. कारण की 3 मीटर अंतरावर एक मुलगी म्हणजे थोडक्यात 2 मुलींमध्ये किंवा 2 मुलांमध्ये मित्रांनो 3 मीटर अंतर आहे. तर अशा जागा किती आहेत? तर मित्रांनो, 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 गुणिले 3 26 18 मीटर. 22व्या मुलापासून 28व्या मुलापर्यंत त्यांच्यामध्ये असणारं अंतर आहे 18 मीटर. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2,
18 मीटर. प्रश्न नंबर 14. रस्त्याच्या दुतर्फा समान अंतरावर दोन समांतर रांगांमध्ये झाडे लावली आहेत. 50व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण झाडे किती? मित्रांनो, रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोनही बाजूला समान अंतरावर दोन समांतर रांगांमध्ये झाडे लावली आहेत. तर मित्रांनो, 50व्या क्रमांकाचं जे झाड आहे ते रांगेच्या मध्यभागी आहे. तर एकूण किती झाडे लावली? तर मित्रांनो, 50व्या क्रमांकाचं हे जे झाड आहे ते रांगेच्या मध्यभागी आहे. म्हणजे मित्रांनो, 50व्या क्रमांकाच्या झाडाच्या पुढे किती झाडे असतील? 49. आणि पाठीमागे सुद्धा किती झाडे असतील? तर 49. म्हणजे पाठीमागे 49, पुढे 49 आणि ते मित्रांनो 1. म्हणजे असे मिळून एकूण किती झाडे लावली? तर एका रांगेमध्ये किती झाडे लावली? तर मित्रांनो, 49 अधिक 49 98. 98 मध्ये 1 मिळवला 99. किंवा मित्रांनो, 50 गुणिले 2 आणि वजा 1. 50 गुणिले 2 100. 100 मधून 1 गेला 99. मित्रांनो, एका रांगेमध्ये 99 झाडे लावली. झाडे दुतर्फा लावलेली आहेत. तर मित्रांनो, दुतर्फा म्हणजे दोनही बाजूला समान अंतरावर झाडे लावलेली आहेत. दुतर्फा म्हणजे मित्रांनो, एका बाजूला 99 झाडे लावली तर 99 गुणिले आपण 2 करणार, कारण की दोन बाजूला झाडे लावलेली आहेत रस्त्याच्या दुतर्फा. मग 99 गुणिले 2 म्हणजे 9 दुणे 18. हातचा आला 1. 9 दुणे 18 आणि 1 19. म्हणजे मित्रांनो, रस्त्याच्या दुतर्फा एकूण 198 झाडे लावली. एकूण झाडे किती? तर मित्रांनो, एकूण झाडे आहेत 198. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 198. प्रश्न नंबर 15. एका खेळाडूचा खालून 22वा आणि वरून 27वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एक खेळाडू आहे जो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. मित्रांनो, हा खेळाडू याचा खालून 22वा क्रमांक आहे आणि वरून 27वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? तर मित्रांनो, अतिशय सोपं आहे बघा. खालून कितवा क्रमांक आहे? खालून आहे 22वा. त्यानंतर वरून कितवा क्रमांक आहे? 27वा. आणि मित्रांनो, वजा आपण 1 करणार. वजा 1 का करणार? तर ते मित्रांनो नंतर सांगतो. त्या अगोदर आपण ही बेरीज आणि वजाबाकी करून घेऊया. 7 आणि 2 9. 2 आणि 2 4. म्हणजे 49 वजा 1. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 48. त्या स्पर्धेमध्ये एकूण 48 खेळाडू होते. तर मित्रांनो, हा जो खेळाडू आहे त्याचा खालून 22वा आणि वरून 27वा म्हणजे 22 अधिक 27. म्हणजे मित्रांनो, त्याचा जो 22वा क्रमांक आहे तो आपण एकदा मोजला आणि पुन्हा त्या खेळाडूचा वरून मित्रांनो 27वा क्रमांक म्हणजे त्या खेळाडूला आपण 2 वेळेस मोजलं. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी त्याचा 1 नंबर कमी करायचा. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 48. एकूण किती खेळाडू होते? 48 खेळाडू होते. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न नंबर 16. वाघ, हरिण, हत्ती, सिंह आणि ससा या क्रमाने 75 चित्रे एका प्रदर्शनात मांडली आहेत, तर यातील 32व्या स्थानावर कोणते चित्र येईल? मित्रांनो, पहिल्या स्थानावर वाघ आहे, दुसऱ्या स्थानावर हरिण, तिसऱ्या स्थानावर हत्ती, चौथ्या स्थानावर सिंह आणि 5व्या स्थानावर ससा. या क्रमाने मित्रांनो 75 चित्रे एका प्रदर्शनात मांडली, तर 32व्या स्थानावर कोणते चित्र येईल? तर मित्रांनो, 32वं स्थान म्हणजे या ठिकाणी 32 आणि भागिले आपण 5 करणार, कारण की या 5 चित्रानंतर पुन्हा मित्रांनो 6वं चित्र या ठिकाणी वाघाचं येणार आहे. 7वं चित्र हरणाचं येणार आहे. म्हणून या ठिकाणी 32 भागिले 5. आता 5 सख 30. 32 मधून 30 गेले, बाकी उरली 2. म्हणजे मित्रांनो, आपल्याला 2 नंबरचं या ठिकाणी चित्र घ्यायचं आहे. 2 नंबरचं चित्र आहे हरणाचं. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हरिण. प्रश्न नंबर 17. दीपा, सनी, अल्पना, जॉय, चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत. दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. दीपा आणि अल्पना
यांच्या दरम्यान दोघे जण आहेत. सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यांवर आहेत. तर वरून दुसऱ्या व खालून दुसऱ्या पायऱ्यांवर अनुक्रमे कोण आहे? मित्रांनो, दीपा, सनी, अल्पना, जॉय, चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत. बघा, दीपाच्या लगत वरच्या पायरीवर जॉय. मित्रांनो, दीपाच्या लगत म्हणजे दीपाच्या शेजारी वरच्या पायरीवर कोण आहे? तर वरच्या पायरीवर जॉय. वरच्या पायरीवर जॉय आहे. त्यानंतर दीपा आणि अल्पना यांच्या दरम्यान दोघे जण. मित्रांनो, दीपा आणि अल्पना यांच्या दरम्यान म्हणजे यांच्या मधोमध दोघे जण आहेत. तर मित्रांनो, 2 जागा सोडून आपण या ठिकाणी खाली लिहिणार अल्पना. मित्रांनो, ही कल्पना नाहीये, ही आहे अल्पना. बघा, आता दीपा आणि अल्पना यांच्या दरम्यान दोघे जण आहेत. सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यांवर आहेत. आता सनी आणि चित्रा मित्रांनो मध्ये 2 जागा आहे, म्हणजे सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यांवर, म्हणजे या ठिकाणी आपण सनी आणि त्यानंतर घेणार चित्रा. तर मित्रांनो, बरोबर जॉय, दीपा, सनी, चित्रा आणि अल्पना. सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यांवर आहे. तर वरून दुसऱ्या व खालून दुसऱ्या पायऱ्यांवर अनुक्रमे कोण? मित्रांनो, वरून दुसऱ्या म्हटलं की दीपा आणि खालून दुसऱ्या म्हटलं की चित्रा. अनुक्रमे कोण आहेत? दीपा आणि चित्रा. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, दीपा आणि चित्रा. प्रश्न नंबर 18. धावण्याच्या शर्यतीत रजित व सुमित यांनी भाग घेतला. रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा असून माझ्या पुढे सुमित हा दुसरा होता. सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. तर एकूण स्पर्धक किती? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये रजित व सुमित यांनी भाग घेतलेला आहे. रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा. मित्रांनो, रजित म्हणतो माझा क्रमांक 7वा. बघा, या ठिकाणी 7 नंबरला आपण रजित घेतलेला आहे. रजित म्हणतो माझा क्रमांक 7वा आणि माझ्या पुढे सुमित दुसरा. मित्रांनो, रजितच्या पुढे सुमित दुसरा म्हणजे पहिला, म्हणजे या ठिकाणी 6वा आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी 5वा. मित्रांनो, रजितच्या पुढे 2 नंबरला सुमित आहे. सुमित आहे मित्रांनो या ठिकाणी 5 नंबरला. बघा, आता दुसरा होता सुमित म्हणतो की, आता सुमित काय म्हणतो? मी शेवटच्या मुलापासून 5वा. सुमित म्हणतो मी शेवटच्या. मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात आहे 1 पासून, या ठिकाणी सुरुवात आहे. सुमित म्हणतो मी शेवटच्या मुलापासून 5वा. मी शेवटच्या मुलापासून 5वा म्हणजे मित्रांनो सुमितच्या पाठीमागे किती असतील? सुमित 5वा आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे 4 मुलं असतील. म्हणजे या ठिकाणी हा पहिला, हा दुसरा, हा या ठिकाणी तिसरा, तिसरा म्हणजे 8वा आणि चौथा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 9वा. बघा, सुमितचा नंबर पाठीमागून 5वा आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे 4 जण असतील. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे मित्रांनो हा या ठिकाणी 9वा क्रमांक. मी शेवटच्या मुलापासून 5वा. बरोबर, सुमित या ठिकाणी शेवटच्या मुलापासून 5वा आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. 5 नंबरला सुमित आहे. तर एकूण स्पर्धक किती? मित्रांनो, आपण सांगू शकतो एकूण स्पर्धक किती आहे? 1 पासून 9 पर्यंत म्हणजे मित्रांनो 9 स्पर्धक आहेत. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9. प्रश्न नंबर 19. विलास व विकास एका रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक व पुढून 8वा क्रमांक आहे. विकास त्याच रांगेत मागून 8वा असल्यास विकासचा पुढून कितवा क्रमांक असेल? मित्रांनो, बघा, या ठिकाणी ही रांग आहे. या रांगेमध्ये विलासचा मागून 23वा. बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे विलास आणि या विलासचा पाठीमागून 23वा क्रमांक आहे आणि मित्रांनो पुढून 8वा क्रमांक आहे. आणि त्याच रांगेमध्ये विकास आहे. विकासचा मागून 8वा क्रमांक असल्यास विकासचा पुढून कितवा क्रमांक असेल? तर मित्रांनो, या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत ते आपल्याला अगोदर शोधावं लागेल. मग आता मित्रांनो एकूण म्हणजे या ठिकाणी आता विलासचा पुढून आहे 8वा क्रमांक अधिक पाठीमागून त्याचा 23वा क्रमांक आहे आणि मित्रांनो आपण -1 करणार. -1 का करायचं? कारण की विलासला आपण मित्रांनो वरून 8व्या नंबरला मोजलं आणि खालून 23व्या नंबरला मोजलं म्हणजे विलासला आपण या ठिकाणी 2 वेळेस मोजलं म्हणून या ठिकाणी 1 कमी करायचा. मग आता 8 आणि 23 31 आणि 31 - 1
30. म्हणजे मित्रांनो या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत तर या ठिकाणी एकूण मुले या ठिकाणी आहेत 30. मग विकासचा पुढून कितवा क्रमांक? मित्रांनो विकास या ठिकाणी पाठीमागून 8वा क्रमांक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विकासचा जर नंबर म्हटलं तर विकास बरोबर मित्रांनो एकूण मुलांची संख्या आहे 30 आणि त्यामधून मित्रांनो आता विकासच्या पाठीमागे किती जण आहेत? विकासच्या पाठीमागे मित्रांनो 7 जण आहेत. विकासच्या पाठीमागे 7 जण आहेत म्हणजे विकासचा पुढून कितवा क्रमांक आला तर 30 वजा 7 म्हणजे मित्रांनो 23. विकासचा पुढून क्रमांक आहे 23वा म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 23. प्रश्न नंबर 20. एका बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. या बागेभोवती 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे किती झाडे लावता येतील? मित्रांनो एक बाग आहे ज्या बागेची लांबी आहे 40 मीटर आणि रुंदी आहे 20 मीटर. त्या बागेभोवती 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे मित्रांनो किती झाडं लावता येतील? तर ही बाग आयताकृती आहे. आपल्याला या बागेची कडेची लांबी आपल्याला मोजायची आहे. म्हणजे आपल्याला आयताची परिमिती काढायची 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर मित्रांनो 2. आता कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. मग आता लांबी आहे 40 आणि रुंदी आहे 20 म्हणजे 2 गुणिले 40 आणि 20 60 म्हणजे 6 दुणे 12 म्हणजे 120 मीटर. म्हणजे जी बाग आहे त्या बागेची कडेची लांबी आहे 120 मीटर. तर मित्रांनो 120 भागिले आपण करणार 5 कारण की 5 मीटर अंतरावर आपल्याला एक झाड लावायचं आहे. 5 दुणे 10 12 मधून 10 गेले बाकी उरली 2 वरून घेतला 0 आणि 5 चोक 20 20 मधून 20 गेले बाकी उरली 0. तर मित्रांनो आपल्याला 24 झाडे लावावी लागतील. किती झाडे लावावी लागतील तर 24 म्हणजेच 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24. प्रश्न नंबर 21. एका रस्त्यावर 16 मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकूण 320 मीटर लांबीवर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? मित्रांनो एका रस्त्यावर 16 मीटर अंतरावर एक याप्रमाणे झाड लावलेलं आहे. मग 320 मीटर लांबीवर झाडे लावलेली आहेत तर एकूण किती झाडे लावली? मित्रांनो आपण 320 भागिले 16 करणार कारण की 16 मीटर अंतरावर एक झाड लावलेलं आहे. मग आता 16 दुणे 32 आणि 16 0 0 म्हणजे मित्रांनो 20 झाडे लावली पण त्यामध्ये आपल्याला एक मिळवायचा आहे म्हणजे 20 आणि 1 21. मित्रांनो एक आपण का मिळवला कारण की जिथून आपण सुरुवात करणार तिथून 16 मीटर अंतरावर मित्रांनो पहिलं झाड नसेल. जिथून आपल्याला सुरुवात करायची तिथे पहिलं झाड असेल आणि त्यानंतर 16 मीटर अंतरावर दुसरं झाड असेल. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण एक मिळवला म्हणजे 320 मीटर लांबीवर आपण एकूण 21 झाडे लावली. म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 21. प्रश्न नंबर 22. या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.